मनोज जरांगे विरुद्ध गुणरत्न सदावर्ते असा वाद पुन्हा एकदा पेटेल अशी शक्यता आहे। जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या विरोधामध्ये सदावर्ते यांनी तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतलाय। जरांगे यांच्या मुंबईतल्या संभाव्य आंदोलनाच्या विरोधात सदावर्ते पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करतील। सकाळी 10 वाजता गुणरत्न सदावर्ते आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये जाणार आहेत आणि तक्रार नोंदवणार आहेत। उद्यापासून मनोज जरांगे पाटलांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सदावर्ते आक्रमक झालेत। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, उद्यापासून मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक इशारा दिलेला आहे, आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते सातत्याने मनोज जरांगे पाटलांवर टीका करतायत आणि आज तर ते आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये जाणार आहेत आणि त्यांच्या विरोधात तक्रार सुद्धा दाखल करणार आहेत। बरोबर आहे, मनोज जरांगे पाटील आणि सदावर्ते यांच्यामध्ये वाद हा विकोपाला जाण्याची शक्यता आहे। कारण एकीकडे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आंदोलनासाठी मुंबईमध्ये आंदोलन करण्यावर ठाम आहे। मुंबई पोलिसांकडून अनेक अटी लागू केलेल्या आहेत। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे की कायद्याच्या विरोधात जाऊन हे आंदोलन करण्यात येणार, रस्ते जाम करणार, मेट्रो बंद करणार आणि एकूणच विमान सुद्धा उडू देणार नाही असं म्हटलेलं आहे। आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत इथून उठणार नाही असं म्हटलं। दुसरीकडे मनोज जरांगे खाली हवा करतायत, ते कायद्याच्या विरोधात जाणार नाहीत असं सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे। मात्र एकीकडे राज्य सरकार मनोज जरांगे पाटील यांची चर्चा करतात, दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे आंदोलनावरती ठाम आहेत। मात्र दुसरीकडे सदावर्ते यांच्या वक्तव्यामुळे सुद्धा या ठिकाणी कुठेतरी मनोज जरांगे पाटील आणि सदावर्ते यांच्यामध्ये शाब्दिक चकमक जी आहे आपल्याला पाहायला मिळते। मात्र सरकार नक्की काय कार्यवाही करताना मनोज जरांगे पाटील हे आंदोलनावरती ठाम आहेत, ते मुंबईत येणार का हे पाहणं महत्वाचं आहे। अगदी त्यामुळे या सगळ्याच्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर या दोघांमधला वाद आणखी उफाळून येण्याची शक्यता आहे। धन्यवाद स्वप्नील दिलेल्या माहितीसाठी।